गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत 130 व घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। काँग्रेस आणि एमआयएमचा विधेयकाला विरोध। लोकसभेत विरोधकांचा गदारोळ। सीपी राधाकृष्णन यांनी भरला उमेदवारी अर्ज। राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। पंतप्रधान मोदींची उपस्थिती। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जनता दरबारावेळी अज्ञाताकडून हल्ला। नातेवाईक तिहार तुरुंगात असल्याने सुटकेची मागणी करताना घडला सगळा प्रकार। विजेच्या तारेला स्पर्श केल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। जळगावच्या वरखेडे गावातील धक्कादायक घटना। कानात हेडफोन लावून पावसात प्रवास करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं। हाय टेन्शन तारेचा शॉक लागल्यामुळे 17 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू। लोकांनी सांगून देखील दुर्लक्ष केल्याने गेला जीव। गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे नाशिक शहरात पूरस्थिती। गोदाकाठच्या सगळ्याच मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढलं। आठवडी बाजारही रद्द। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीतील दत्त मंदिर पाण्याखाली। कामगारांचं हित पाहिलं नाही तर असाच भोपळा मिळणार। बेस्ट पतपेढीच्या निकालावरून शशांक यांचा ठाकरेंना टोला। तर कामगारांच्या हक्काचा पैसा कंत्राटदारांना वाटल्याची केली टीका। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत। शशांक राव यांच्या पॅनलचे 14 तर प्रसाद लाड यांच्या समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी। नाशिकच्या उंटवडीतील वनविभागाच्या कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षाचा मुलाचा मृत्यू। अंत्ययात्रेपूर्वी भावाला अखेरची राखी बांधण्याचा लहानगीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरती असलेलं नरसीवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय। कोयना, वारणा आणि राधानगरी धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे शिरोळ भागात पाणी भरण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळीकडे वाटचाल सुरू केलेली आहे। नदीची पातळी 40 फुटांवरती पोहोचली आहे। पंचगंगेची धोका पातळी ही 43 फूट आहे। धोका पातळी गाठायला अवघं 3 फूट पाणी बाकी आहे आणि पंचगंगेचं उगमस्थान असणाऱ्या प्रयाग चिखली या ठिकाणचं दत्त मंदिर आता पाण्याखाली गेलेलं आहे। या ठिकाणी असणाऱ्या पुलाच्या काठोकाठ पाणी आलंय। सोलापुरातील हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झालाय। तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसाचा जोर आणखीन वाढला तर तलावाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। कोल्हापूरच्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे। पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे 85 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कांचा खोऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे वारणा नदी आणि कांचा नदी यांचा संगम असलेल्या मालेवाडी गावाशेजारी रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे 16 गावांचा संपर्क तुटलाय। त्यामुळे मालेवाडीसह नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। पुण्याच्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो। त्यामुळे एकतानगर भागात पाणी भरलंय। मुळामुठा नदीपात्र बाहेर आलेले असून नदीच्या प्रवाहात वाढ झालेली आणि नदीकाठची अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचं आवर्तन सोडलं जातंय। त्यामुळे तापी नदीचं पात्र दुथडी भरून वाहताना दिसतंय। तापी नदीला पूर आल्यामुळे अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत।
मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. भीमा नदीचं पात्र दुथडी भरून वाहतंय. पावसामुळे खडकवासला धरणातून भीमा नदी पात्रात 39,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे दौंड शहरातील दशक्रिया विधी घाट आणि महादेव मंदिर पाण्याखाली गेलंय. अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसब्यातील मेघा नदीला पूर आलेला आहे. पुराचं पाणी गावात आणि बाजारपेठांमध्ये शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अमरावतीच्या चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्यात ढगफुटीमुळे मोठं नुकसान झालंय. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर कडूंनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत ही मागणी केली. चिपळूणमधील मिरजोळी गावातील बोरजेवाडीतील 50 ते 60 लोकांच्या जाण्या-येण्याच्या वाटेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. सततचा मुसळधार पावसामुळे डोंगर हळूहळू ढासळण्यास सुरुवात झाली आहे. दरडीवरील घराला धोका निर्माण झाला असून घरात राहणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात देखील मुसळधार पाऊस बरसलेला आहे. महाडमधील शिवथरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. पावसामुळे कुंभे शिवथरमधील शिवथरगळ हा धबधबा आता ओसंडून वाहतोय. सातारा जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातून जाणारे अनेक छोटे पूल पाण्याखाली गेलेले आहेत. धरणातून सोडण्यात आलेल्या 1,500 क्युसेक पाण्यामुळे वेण्णा नदी ओसंडून वाहताना पाहायला मिळते. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे 100 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागड बसस्थानक परिसरात पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे. मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे. सर्व धरणं बंधारे तुडुंब भरलेले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाचा जोर असाच कायम आहे. वाशिमच्या गोभणीसह परिसरात पैनगंगा नदीच्या पुरामुळे शेतीला फटका बसलाय. पुरामुळे मागील 7 दिवसांपासून करडा गोभणी हा रस्ता बंद आहे. वाशिमसह नांदेड जिल्ह्यातील 350 गावांमधील 4,11,000 हेक्टर शेतीचं पाऊस आणि पुरामुळे अतोनात नुकसान झालंय. या नुकसानाची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. मंत्री भरणेंनी दुचाकीवरून शेती पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना भरपाईचं आश्वासन दिलंय. अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान असलेलं भंडारदरा धरण भरलंय. धरणामध्ये 98% पाणीसाठा असून 12,000 क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रवरा नदीवरील धबधबे आता ओसंडून वाहत आहेत. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95%वरती पोहोचला. धरणात 976 क्युसेकने आवक सुरू असून जायकवाडीसह इतर मध्यम प्रकल्प तुडुंब भरले. तांसा धरणाचे 38 दरवाजे उघडण्यात आलेले असून सावरोळीमधील नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे वासिंद वाडा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. नाशिकच्या इगतपुरीतील वाघाचा झाप मिंगाळ झाप कातोरे वस्ती या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटलाय. विद्यार्थी आणि नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. भिवंडी शहराजवळील काटई ग्रामपंचायत हद्दीतील तलावामध्ये कंटेनर शिरलाय. ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनर चालकाने समोरील वाहनांना वाचवण्यासाठी जवळील तलावाच्या संरक्षक भिंतीला धडक दिली. त्यानंतर कंटेनर थेट तलावामध्ये कोसळला. मध्य प्रदेशसह जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे तापी नदीला पूर आलाय. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सांगरखेडा बॅरेजचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात पाऊस नसला तरी सुद्धा तापी नदी दुथडी भरून वाहते. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. यावेळेला मोठ्या संख्येने तरुण नदीपात्रात उडी घेत पोहण्याचा आनंद घेत आहेत. चिपळूणच्या मिरजोळी गावामध्ये दरड कोसळल्यामुळे 50 ते 60 घरांचा रस्ता बंद झालाय. तर दरड कोसळल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. पुण्याच्या गोड नदीला पूर आलाय. त्यामुळे चांडोह या ठिकाणचा पूल पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलाय. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीतील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुराचं पाणी वाढल्यामुळे गोदाकाठावरती भरणारा आठवडी बाजार सुद्धा रद्द करण्यात आला आहे.
मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेवरती सुद्धा परिणाम झालेला आहे. वंदे भारत एक्सप्रेस मुंबई सोलापूर रेल्वे रद्द करण्यात आलेली आहे. तर अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांना वेळापत्रक बघूनच प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तेलंगणाच्या श्रीपाद येलंपल्ली आणि मेडीगड्डा कालेश्वरम या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना नदीच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. केजुबाई बंधारा ओसंडून वाहतोय तर केजुबाई मंदिर पाण्याखाली गेलंय. पवना धरणातून 15,700 मिलीमीटर पाण्याचा विसर्ग सध्या पवना नदीमध्ये सुरू आहे. रायगड जिल्ह्याला सलग 5 ते 7 दिवस पावसानं झोडपलेला आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय आणि असाच पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक नद्यांना पूर येऊ शकतो. जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसंच रेस्क्यू टीमला सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश दिले. सांगली जिल्ह्यातील पूरसदृश्य भागात प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे आणि आतापर्यंत महापालिकेच्या निवारा केंद्रात 100 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नदीच्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जगबुडी नदी तसंच नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नारंगी नदीच्या पुराचं पाणी शेकडो हेक्टर भात शेतीमध्ये शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्यातील बाळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे पेणच्या खरोशी गावात बाळगंगेच्या पुराचं पाणी शिरलंय आणि आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आलेत. वडगाव धरणात 99.75% जलसाठा असून सध्या 953 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कर्नाटकच्या प्रसिद्ध गोकाक धबधब्याने रौद्ररूप धारण केलंय. मुसळधार पावसामुळे गोकाक धबधबा कोसळू लागलेला आहे. भारताचा नायगरा धबधबा म्हणून गोकाक धबधब्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे आता धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे डिंबे धरणाचा पाणीसाठा 98% पोहोचलाय. खबरदारीचा उपाय म्हणून डिंबे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून आता 16,460 क्युसेक वेगाने घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाचे स्वयंचलित 38 दरवाजे उघडण्यात आले. तानसा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तानसा नदीला पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भातसा धरणाचे 5 वक्र दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले. भातसा धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे सापगावसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. 2 धरणातून 17,000 क्युसेक तर कंधेर धरणातून 15,000 क्युसेक वेण्णा आणि कृष्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पाण्याच्या प्रवाहामुळे संगम माहुली या ठिकाणी स्मशानभूमीत पूर्णपणे पाणी शिरलं. अमरावतीच्या परतवाडा शहरात मुसळधार पाऊस बरसलाय. नदी आणि ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय. करसगाव बहिरम याजवळील एका पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. गडचिरोलीच्या पल्ले गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पुरात वाहून गेल्याची घटना घडली होती. यामध्ये मुख्याध्यापक सोमा तलांडी यांचा मृत्यू झालेला आहे. शाळेतून घराकडे परतताना ही घटना घडली. पिंपरी चिंचवडच्या विविध भागातील 1,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. दरम्यान अद्यापही पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीकाठचे नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. मागील 6 दिवस सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे नवी मुंबईत मोरबे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. त्यामुळे धरणाचे दोन्ही वक्राकार दरवाजे 25 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. तर 1123 क्युसेकने धावरी नदीपात्रात सध्या विसर्ग सुरू आहे. उजनी धरण 104% पेक्षा अधिक क्षमतेनं भरलंय. त्यामुळे उजनी धरणातून 91,600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरण तुडुंब भरलेली आहेत. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटाया डोह धरण हे आता भरलेलं आहे आणि या
धरणाचे ड्रोन दृश्यता समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पावसामुळे धाम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. धरणाच्या 34 दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे. धाम नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कल्याणनगर महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे रायते नदीजवळ नॅशनल हायवेचे 30 कामगार अडकलेले होते. याची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि पोकलेनच्या मदतीने सर्व कामगारांना सुखरूप रेस्क्यू करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या वेताळवाडी रुद्रेश्वरमध्ये पर्यटनासाठी आलेले 7 जण अडकलेले आहेत. अचानक पुराचा प्रवाह वाढल्यामुळे नागरिकांना तात्काळ धाव घेत 7 जणांना नागरिकांनी वाचवलेला आहे. सुदैवाने अनर्थ टळला आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील मेटपिलावरे गावातील जोरकरवाडी या ठिकाणी पूल नसल्यामुळे शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून ओढा पार करावा लागतोय. तुडुंब भरलेल्या ओढ्यातून पालक साखळी करत मुलांना शाळेत पोहोचवत आहेत. नाशिकमध्ये रामकुंड परिसरात असलेली वाहनं रेस्क्यू करण्यात आलेली आहेत. रामकुंड परिसरात गोदावरी पात्रात भाविकांची वाहनं अडकलेली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहनं पाण्यातून बाहेर काढली. गडचिरोली जिल्ह्यात वाहून गेलेल्या मुख्याध्यापकाचा मृतदेह सापडलाय. 2 दिवसांपूर्वी सिपनपल्ली गावामधील नाल्यामध्ये झेडपी शाळेचे मुख्याध्यापक सोमा तलांडी घराकडे परतताना वाहून गेले होते. मावळ तालुक्यातील कुंडमळामधील पुलाचा सांगाडा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे. पुलाचा सांगाडा वाहून गेल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. भविष्यात खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. 130 गावातील पिकांना तडाखा बसला. आजही चंद्रपूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे 90,924 हेक्टर क्षेत्रातील कापूस, सोयाबीन, तूर, हळद या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 640 गावांना या पावसाचा फटका बसलाय.